संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 14 जून शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। राज्यातील सर्व शाळा सोमवार 16 जून पासून सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे। राज्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत। पुढील बातमी बघा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी काही हॉटेल बरोबर करार केला आहे। यामुळे चहा, नाश्ता व जेवणासाठी बस हॉटेलवर थांबविण्यात येते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली। त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे त्यांना दिसून आले। याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे एसटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले। पुढील बातमी बघा। आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात। सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे। वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। वारकरी सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून प्रत्येकाने सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। पुढील बातमी बघा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे लवकरच नवीन स्वरूपात कर्जमाफी योजना राबवली जाणार आहे। मात्र यावेळी ही योजना केवळ राजकीय घोषणा म्हणून मर्यादित राहणार नाही, तर ती पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गरजूंना न्याय देणारी असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पुढील बातमी बघा। 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यात पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली। मात्र जूनच्या सुरुवातीला पावसाने काहीसा ब्रेक घेतला। त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी धोधो पाऊस पडत आहे। दरम्यान पुढील काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। पुण्यासह मुंबई, कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे, तर अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे।